नमस्कार मंडळी, जी के मराठी तडका चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीचा राणा विठू माऊली आणि रखुमाई यांच्या चरणी लीन होऊन आज आपण पाहणार आहोत एक अतिशय भक्तिमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूरची वारी आणि विठू माऊलीच्या इतिहासाशी जोडलेले असे 20 महत्वाचे प्रश्न जे प्रत्येक मराठी माणसाला माहीत असायलाच हवेत. तुम्हाला या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची अचूक उत्तरं माहीत आहेत हे स्वतः नक्की तपासून पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या जी के मराठी तडका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? तुमचे पर्याय आहे ए. गोदावरी, बी. भीमा, चंद्रभागा, सी. कृष्णा, डी. कोयना. या प्रश्नाच बरोबर उत्तर आहे पर्याय बी. भीमा, चंद्रभागा. प्रश्न क्रमांक 2. भगवान विठ्ठलाला वारकरी संप्रदायात आणखी कोणत्या नावाने प्रामुख्याने ओळखले जाते? तुमचे पर्याय आहे ए. विठोबा, बी. पांडुरंग, सी. रखुमाईवर, डी. वरील सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 3. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेला काय म्हणतात? तुमचे पर्याय आहे ए. जत्रा, बी. वारी, सी. उत्सव, डी. संमेलन. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वारी. प्रश्न क्रमांक 4. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे पर्याय आहे ए. पुणे, बी. सातारा, सी. सोलापूर, डी. सांगली. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सोलापूर. प्रश्न क्रमांक 5. भगवान विठ्ठलाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी 24 तास उघडी असणारी पायरी कोणती? तुमचे पर्याय आहे ए. नामदेव पायरी, बी. तुकाराम पायरी, सी. ज्ञानेश्वर पायरी, डी. चोखामेळा पायरी. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. नामदेव पायरी. प्रश्न क्रमांक 6. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संत कोण आहेत? तुमचे पर्याय आहे ए. संत तुकाराम, बी. संत ज्ञानेश्वर, सी. संत एकनाथ, डी. संत नामदेव. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 7. संत कृपा झाली, इमारत फळा आली या रचनेनुसार वारकरी संप्रदायाचे कळस कोणाला म्हटले गेले आहे? तुमचे पर्याय आहे ए. संत नामदेव, बी. संत ज्ञानेश्वर, सी. संत तुकाराम, डी. संत चोखामेळा. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 8. भगवान विठ्ठलाची मुख्य मूर्ती कशावर उभी आहे? तुमचे पर्याय आहे ए. कमळावर, बी. विटेवर, सी. सिंहासनावर, डी. दगडावर. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विटेवर. प्रश्न क्रमांक 9. भगवान विठ्ठलाला विटेवर उभे राहण्याचा नवस देणारा त्यांचा परम भक्त कोण होता? तुमचे पर्याय आहे ए. पुंडलिक, बी. सुदामा,
सी अर्जुन, डी प्रल्हाद. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पुंडलिक. प्रश्न क्रमांक 10. पंढरपूरच्या मंदिरात भगवान विठ्ठलाच्या सोबत कोणत्या देवीची मुख्य मूर्ती आहे? तुमचे पर्याय आहे ए लक्ष्मी, बी रुक्मिणी रखुमाई, सी सरस्वती, डी दुर्गा. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी रुक्मिणी रखुमाई. प्रश्न क्रमांक 11. आषाढी वारीमध्ये कोणत्या संतांची पालखी आळंदीहून प्रस्थान करते? तुमचे पर्याय आहे ए संत तुकाराम महाराज, बी संत ज्ञानेश्वर महाराज, सी संत सोपानदेव, डी संत निवृत्तीनाथ. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी संत ज्ञानेश्वर महाराज. प्रश्न क्रमांक 12. संत तुकाराम महाराज यांची पालखी वारीसाठी कुठून निघते? तुमचे पर्याय आहे ए देहू, बी आळंदी, सी पैठण, डी सासवड. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए देहू. प्रश्न क्रमांक 13. वारकरी गळ्यात प्रामुख्याने कोणत्या वनस्पतीची माळ घालतात? तुमचे पर्याय आहे ए चंदन, बी तुळस, सी रुद्राक्ष, डी कडुनिंब. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तुळस. प्रश्न क्रमांक 14. पंढरपूरला भूलोकचे काय म्हटले जाते? तुमचे पर्याय आहे ए वैकुंठ, बी कैलास, सी स्वर्ग, डी काशी. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए वैकुंठ. प्रश्न क्रमांक 15. वारकरी संप्रदायातील लोक एकमेकांना भेटल्यावर काय म्हणून अभिवादन करतात? तुमचे पर्याय आहे ए जय हरी विठ्ठल / रामकृष्ण हरी, बी नमस्कार, सी जय श्री कृष्ण, डी हरी ओम. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जय हरी विठ्ठल / रामकृष्ण हरी. प्रश्न क्रमांक 16. भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा का म्हणतात? तुमचे पर्याय आहे ए तिचा रंग चंद्रासारखा आहे म्हणून, बी तिचा आकार अर्धचंद्राकृती होतो म्हणून, सी ती रात्री चमकते म्हणून, डी हे केवळ पौराणिक नाव आहे. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी तिचा आकार अर्धचंद्राकृती होतो म्हणून. प्रश्न क्रमांक 17. संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूरमध्ये कोठे आहे? तुमचे पर्याय आहे ए चंद्रभागेच्या पात्रात, बी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर, सी मंदिराच्या गाभाऱ्यात, डी गोपाळपुऱ्यात. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर. प्रश्न क्रमांक 11. वारकरी संप्रदायाचा मुख्य धर्मग्रंथ कोणता मानला जातो? तुमचे पर्याय आहे ए ज्ञानेश्वरी आणि गाथा, बी भगवद्गीता, सी रामायण, डी विवेक सिंधू. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए ज्ञानेश्वरी आणि गाथा. प्रश्न क्रमांक 19. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या जवळच असणारे गोपाळपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे पर्याय आहे ए गोपाळकाला उत्सव आणि श्रीकृष्णाचे मंदिर, बी फक्त राहण्याची जागा, सी मोठी बाजारपेठ, डी
संतांचा आश्रम. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, गोपाळकाला उत्सव आणि श्रीकृष्णाचे मंदिर. प्रश्न क्रमांक 20. वर्षातून मुख्यत्वे कोणत्या दोन मोठ्या एकादशीला पंढरपूरमध्ये लाखो भाविक जमतात? तुमचे पर्याय आहे ए, आषाढी आणि कार्तिकी एकादशी, बी, श्रावणी आणि माघी एकादशी, सी, चैत्री आणि वैशाखी एकादशी, डी, वरीलपैकी काहीही नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, आषाढी आणि कार्तिकी एकादशी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. रोज अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञानाच्या व्हिडिओसाठी आपल्या GK मराठी तडका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.